अकोले तालुक्याला मिळाला स्वप्नातील रनिंग ट्रॅक. तरुणांच्या भरती तयारीला मोठा हातभार. अकोले तालुक्यातील तरुणांना पोलीस, आर्मी तसेच विविध भरती परीक्षांमध्ये यश मिळावे हे ध्येय समोर ठेवून ITI मैदानावर आधुनिक धावपट्टी तयार करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासूनची तरुणांची मागणी पूर्ण झाली. अकोले हा आदिवासी बहुल आणि शेतीप्रधान तालुका. येथील अनेक तरुण मुलामुलींना पोलीस भरती, वनविभाग भरती, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची तीव्र इच्छा असूनही योग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या यशाच्या संधी कमी होत होत्या. धावपट्टी नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे धावण्याचे सराव राहून जात होते. परिणामी भरती परीक्षेत कामगिरीवर परिणाम होत होता. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांसाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व उपलब्ध करून देणार असा शब्द दिला आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी सुद्धा केली. आज या धावपट्टीच्या लोकार्पण सोहळ्याने संपूर्ण अकोले तालुका उत्साहाने दुमदुमून गेला आहे. मोठ्या संख्येनं मुला-मुलींनी उपस्थित राहून धावण्याचा सराव, व्यायाम, सामूहिक उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात नव्या आशेची किरणे दिसत होती. रनिंग ट्रॅक उपलब्ध झाल्यामुळे अकोले तालुक्यातील तरुणांची भरती परीक्षेतील गुणवत्ता नक्कीच वाढेल आणि अनेक तरुणांचे भरतीचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे. अकोले 9 न्यूजसाठी संपादक सुनील चास्कर, अकोले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे प्रावीण्य मिळवणार आहेत ते उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, खरं तर माझ्या जनता दरबाराला पहिल्यांदा काही अकॅडमीची मुलं आले आणि त्यांनी मला ज्यांनी सूचना केल्या त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या. कारण ते माझ्यापर्यंत पोहोचले नसते तर कदाचित हे मी करू शकलो नसतो. मधल्या काळामध्ये निसर्ग विसरून गेला आणि देवाच्या कॅलेंडरमध्ये 6 महिन्याचा पावसाळा आला. म्हणजे आता उन्हाळा किती महिने, हिवाळा किती महिने काहीच माहिती. आणि मग मुलांनी माझ्याकडे मागणी केली, पण त्यावेळेला इथं बऱ्यापैकी चिडचिड होती आणि आम्हाला जिथून माती उचलायची आहे. पोरांनो किती माती लागली असेल माहिती का? हा ट्रॅक मला वाटलं थोडी 5-50 ब्रास लागली असेल. मी ज्यांना विचारलं ते म्हणजे 220 ब्रास माती लागली याला, 220 ब्रास. आणि तेवढी सगळी माती म्हणजे कायम आपण ठेकेदारांच्या नावानं शंख फुकतो, तर ह्या लोकांनी आपल्याला फुकट वाहून दिले, फुकट उपलब्ध करून दिले. रोलिंगचं काम त्या ठेकेदारांनी केलंय आणि अजूनही मी सांगतो इथं की याची परत रोलिंग करा. आता मी जे पाहिलं तर तिकडून येणाऱ्या गाड्या त्या ट्रॅकवरूनच जात आहेत, त्याची धूळ होणार आहे. एक मुलांना तुमचं पत्र तयार करायचं आणि या संस्थेला द्यायचं, ते तिकडलं गेट बंद करायचं. आमदाराची गाडी आली तरी तिथून सोडली नाही पाहिजे असं म्हणजे तिकडनं गाड्या येणार, हा वापरायचा रस्ता बंद होत नाही. उपलब्ध झाला सर. जेव्हापासून मला असं वाटतं का ग्राउंड जेव्हा तयार झाला असेल तेव्हापासून या ग्राउंडवरती माती इथून करून नेली असेल एखाद्याने, पण इथं काय कोणी माती टाकली नाही. ही सगळ्यात मोठी इथली आहे. अक्षरशः 2 वर्षापूर्वी तिकडच्या कडेला मुरमाचा ट्रॅक्टर आणून उभारले होते, खड्डे पडले होते म्हणून ते मुरमाच्या ट्रॅक्टरने इतके दगड खालून मुलांच्या पायांना टोचायचे. एक तर आपला सगळा आदिवासी दुर्गम भाग आहे, प्रत्येकाच्या वडिलांना 4-4, 5-5 हजाराचे शूज प्रत्येक विद्यार्थ्याला घेऊन नेणं शक्य होत नाही. त्यामुळे ते आपण काय करतो का बिगर बुटाचं रनिंग करण्यासाठी त्याला प्राधान्य देतो. आणि या ग्राउंडवरती इतके दगड होते, ते इतके दगड टोचायचे. अक्षरशः विद्यार्थ्यांनी एक दिवस काही 2 दिवस खर्च करून या ग्राउंडवरचे दगड उचलले. इतके ट्रॅक चांगला करण्यासाठी इथून पाठीमागे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, परंतु आपण इथं माती टाकली. याबद्दल मी आपले मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो.